Welcome student, मी कड सर. We will learn Pythagoras theorem. Statement पहा. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Given मध्ये right angle triangle आहे. So first draw the figure of right angle triangle. Suppose triangle ABC is a right angle triangle. Angle ABC is 90 degree. Right, given in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. काय प्रूव्ह करायचे पहा. The square of the hypotenuse AC is the hypotenuse and AB and BC are remaining two sides. So to prove AC square is equal to AB square plus BC square. आता या ठिकाणी आपल्याला प्रूफ देण्यासाठी कन्स्ट्रक्शन करावी लागणार आहे. ती कन्स्ट्रक्शन म्हणजेच आपल्याला या व्हर्टेक्स बी वरनं हायपोटेनियस ए बीवर परपेंडिक्युलर ड्रॉन करावं लागणार आहे. सो ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस ए सी. सपोज दिस पॉइंट इज पॉइंट डी. राइट, construction. The construction is draw segment BD perpendicular to side AC. A dash D dash C. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर ADC हे कोलिनियर पॉईंट आहे. त्या ठिकाणी ओरिजिनल ट्रायंगल आणि दोन ट्रायंगल्स, एकूण 3 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. ते सर्व सिमिलर असतात. सो यूज द थेरम ऑफ similarity of right angle triangle. So write in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree, given part. Then write construction segment BD perpendicular to hypotenuse AC. Write reason construction, and therefore triangle ABC similar to triangle ADB. Similarity of right angle triangle. Right angle triangle मध्ये जर 90 डिग्रीच्या व्हर्टेक्सवरून हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर काढला तर ते सर्वच ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर घेतलेले आहेत. आता ट्रायंगल सिमिलर आले म्हणून त्यांचे साईडचे रेशिओ प्रपोर्शनमध्ये येतात. सो राईट ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी. दोनच रेशिओ गरजेचे आहेत. रिझन द्या करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. तिसरा रेशिओ बी सी अपॉन डी बी आवश्यक नाही आहे, कारण आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे त्याच्यामध्ये ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर, बी सी स्क्वेअर्स या साईड्स लागणार आहेत. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन ए बी इंटू ए बी, ए बी स्क्वेअर. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे पहा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू ए सी. Suppose this is equation number 1. Similarly, take the original triangle ABC and second triangle BDC. So, triangle ABC similar to triangle BDC. Write reason similarity of right angle triangle. Write the corresponding side in proportion. BC upon DC is equal to AC upon BC. Corresponding sides of similar triangle. तिसरी साईड आवश्यक नाही आहे, कारण आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे पार्ट त्याच्यामध्ये ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ॲड करायचे आहेत. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बी सी इंटू बी सी, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू डी सी. सपोज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 हे ॲड केल्यानंतर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे तो पार्ट मिळेल पहा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. देअरफॉर ॲड 1 and 2, देन वी गेट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू इक्वेशन 1ची राईट साईड पहा ए डी इंटू ए सी, सेकंडची राईट साईड प्लस डी सी इंटू ए सी. या दोन्हीमध्ये ए सी इज अ कॉमन पार्ट, सो ॲड ए डी प्लस डी सी अँड ब्रॅकेटच्या बाहेर लिहा ए सी. नाव ए डी प्लस डी सी इन फिगर. If we add AD and DC, then we get AC because A, D, C are co-linear points. So write AD plus DC is equal to AC and into AC.
So we get AC into AC is equal to AC square. Therefore AB square plus BC square is equal to AC square. That is AC square is equal to AB square plus BC square. AC is the hypotenuse and AB and BC are remaining two sides of right angle triangle. Hence the Pythagoras theorem is proved. Now we will learn the converse of Pythagoras theorem. Statement pa. In a triangle, if the square of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is right angle triangle. मेन थेरम होता, त्याच्यामध्ये तो राईट अँगल ट्रायंगल लिहिला होता. आता याच्यामध्ये तो राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्याच्याऐवजी गिव्हन पार्ट आहे स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. सो फर्स्ट ड्रॉ अ ट्रायंगल. सपोज ABC is a triangle. So write given in triangle ABC, AC square is equal to AB square plus BC square. This is given part. The square of one side, AC is one side, is equal to sum of the square of the remaining two sides. AB and BC are remaining two sides. Now to prove triangle ABC is right angle triangle. आता यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची. ड्रॉ ट्रायंगल PQR such that PQ is equal to AB, QR is equal to BC and angle Q is equal to 90 degree. अशा प्रकारे ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ते कन्स्ट्रक्शन लिहा. कन्स्ट्रक्शन ड्रॉ ट्रायंगल PQR such that AB is equal to PQ, BC is equal to QR and angle Q is equal to 90 degree. अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन आपण केलेली आहे. आता ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये पायथागोरस वापरता येईल. त्यामुळे प्रूफ देताना पहिल्यांदा ट्रायंगल PQR, Q is 90 degree, use the Pythagoras theorem. PR is the hypotenuse, PQ and Q are remaining sides, therefore PR square is equal to PR square is equal to PQ square plus QR square. Right reason Pythagoras theorem. But PQ is equal to BC and QR is equal to BC. Sorry, PQ is equal to AB and QR is equal to BC. Therefore substitute this value, then we get PR square is equal to AB square plus BC square. Construction. हे construction मध्ये आपण PQ AB लेंथ सेम घेतलेली आहे आणि QR BC ही लेंथ सेम घेतलेली आहे. आता AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजेच काय आहे ते गिव्हन पहा. म्हणजेच मिळतात AC स्क्वेअर. सो राईट PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. सो वी गेट नेक्स्ट स्टेटमेंट PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, देन वी गेट PR इज इक्वल टू AC. सपोज इक्वेशन नंबर 1. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे कॉन्ग्रंट होतील, कारण AB इज इक्वल टू PQ, BC इज इक्वल टू QR अँड AC इज इक्वल टू PR. तीनही करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रंट आहेत. सो इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट PQ, सेगमेंट BC इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट QR अँड सेगमेंट AC इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट PR. हे कन्स्ट्रक्शन आहे आणि हे 1 मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. Therefore triangle ABC congruent to triangle PQR by SSS test of similarity. तिन्ही corresponding sides as congruent आहेत. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतील. देअरफॉर अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बट वी नो दॅट अँगल Q इज 90 डिग्री. ही कन्स्ट्रक्शन केलेली आहे. देअरफॉर B इज ऑल्सो 90 डिग्री. इट मीन्स दॅट ट्रायंगल ABC इज right angle triangle.